हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत फर्स्ट लेक्चर स्ट्रेंथ ऑफ मटेरियल या सब्जेक्टचं. लास्ट लेक्चरला आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियल ज्याचा ॲब्रिव्हिएशन मीन्स शॉर्ट फॉर्म SOM सॉम असा आहे, यामध्ये आज आपण युनिट नंबर फर्स्ट आज स्टार्ट करत आहोत. युनिट नंबर फर्स्ट जे आहे हा एक न्यू कन्सेप्ट आहे, हा एक नवीन कन्सेप्ट आहे जो या अगोदर तुम्हाला कधीही नव्हता. तर चला मग मुलांनो पाहूया स्ट्रेंथ ऑफ मटेरियल युनिट नंबर 1 ज्याचं नाव आहे बाळांनो मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये शॉर्टकट मध्ये आपण म्हणतो MI. MI मीन्स मोमेंट ऑफ इनर्शिया. पण जेव्हा तुम्ही त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये डिनोट करणार आहे तेव्हा ते कॅपिटल लेटर्स मध्येच डिनोट करा. M आणि I स्मॉल लेटर मध्ये कधी काढायचे नाहीत. मग युनिट नंबर 1 आहे मोमेंट ऑफ इनर्शिया, शॉर्ट फॉर्म मध्ये MI. इथपर्यंत क्लिअर? चला आता आपण टॉपिक वाईज जाऊया बाळांनो. ज्या पद्धतीने सिलेबस आहे टॉपिक वाईज जर जायचं झालं तर आजचा आपला आहे टॉपिक नंबर 1. चला माझ्या बरोबरच लिहा म्हणजे तुम्ही मागे राहणार नाहीत. आजचा आपला आहे बाळांनो टॉपिक नंबर 1. टॉपिक नंबर 1 मध्ये आता जसं की आपल्याला माहिती की मोमेंट ऑफ इनर्शिया हा कन्सेप्ट आपल्यासाठी नवीन आहे. मग टॉपिक नंबर 1 मध्ये आपण पाहणार आहोत कन्सेप्ट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. चला हेडिंग द्या, कन्सेप्ट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. कन्सेप्ट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया आजच्या लेक्चर मध्ये आपण क्लिअर करणार आहोत मोमेंट ऑफ इनर्शियाचा कन्सेप्ट. आता मोमेंट ऑफ इनर्शियाचा नेमका कन्सेप्ट काय आहे तिकडे लक्ष द्या. आता त्यामध्ये जेव्हा मी कन्सेप्ट बद्दल बोलतो त्यावेळी मी पहिलं स्टेटमेंट म्हणजे आता एक काही सेंटेन्सेस लिहिणार आहे आपण ज्यामधून आपण हा कन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बघा सगळ्यात सुरुवातीला तर म्हणा कन्सिडर a plain lamina. Consider a plain lamina. Consider a plain lamina or plain figure having irregular shape and area A. पाहू शकता मुलांना तुम्ही की एक स्टेटमेंट मी घेतलंय. त्या स्टेटमेंट मध्ये मी एक गोष्ट कन्सिडर केली. काय कन्सिडर केलं बरं? की कन्सिडर करा म्हणजे ॲज्युम करा की एक प्लेन लॅमिना आहे किंवा त्यालाच म्हणतात प्लेन फिगर. एक प्लेन लॅमिना आहे म्हणजेच एक प्लेन फिगर आहे. ओके ना? बर त्याचा शेप कसा आहे बाळांनो? इरेग्युलर शेप. त्याचा शेप इरेग्युलर आहे आणि त्याचा एरिया काय आहे? कॅपिटल A. प्रश्न येतो सगळ्यात पहिले सर प्लेन लॅमिना म्हणजे काय? प्लेन लॅमिना किंवा प्लेन फिगर म्हणजे असा कुठलाही भाग ज्याला लेंथ आहे, ज्याला विड्थ आहे पण ज्याला थिकनेस नाही त्याला आपण प्लेन लॅमिना म्हणतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही पाहू शकता मुलांनो, फॉर एक्झाम्पल एक पेज आहे. या पेजला लेंथ आहे, विड्थ आहे पण थिकनेस आहे का? काही लोक म्हणतात सर थिकनेस पण आहे, पण जरी थिकनेस याला असली तर ती लेंथ आणि विड्थ यांच्या कंपॅरेटिव्हली थिकनेस फारच कमी आहे म्हणून मी असं म्हणू शकतो की याची थिकनेस तुम्ही मेजर नाही केली तरी चालेल. मग जेव्हा मी तुम्हाला असं सांगतो की ह्या पेजचे डायमेन्शन मोजा तेव्हा तुम्ही लेंथ मोजणार, विड्थ मोजणार पण थिकनेस मोजणार का? नाही. म्हणजेच काय प्लेन लॅमिना म्हणजे काय? मग प्लेन लॅमिना म्हणजे असा कुठलाही भाग, असा कुठलाही एरिया ज्याला फक्त लेंथ आहे, विड्थ आहे पण त्याला थिकनेस नाही. मग त्याचा शब्द काय आला? प्लेन. आपण कागदाला काय म्हणतो म्हणजे पेजला काय म्हणतो? प्लेन. प्लेन म्हणजे काय? असा भाग जो प्लेन आहे, ज्याला लेंथ आहे, विड्थ आहे पण त्याला हाईट नाही, त्याला थिकनेस नाही. कळालं मला काय बोलायचं? ज्याला डेप्थ नाही त्याला म्हणायचं प्लेन लॅमिना. बर हा प्लेन लॅमिनालाच दुसरा शब्द आहे प्लेन फिगर. याला प्लेन फिगरही तुम्ही म्हणू शकता. बर ते म्हणतात याचा शेप कसा पाहिजे?
त्याचा शेप हवाय इरेग्युलर. इरेग्युलर शेप म्हणजे काय? मग रेग्युलर शेप कोणते आहेत बरं? रेग्युलर शेप बोलायचे झाले तर रेक्टँगल, स्क्वेअर, ट्रायंगल, सर्कल, सेमी सर्कल, हे काय झाले रेग्युलर शेप. रेग्युलर शेपचे ना एरियाचा फॉर्म्युला फिक्स असतो. तुम्ही पहा रेक्टँगलचा हा रेग्युलर शेप आहे, त्याचा एरियाचा फॉर्म्युला लेंथ इंटू ब्रेथ, बरोबर का? स्क्वेअर आहे, स्क्वेअरच्या एरियाचा फॉर्म्युला साइडचा स्क्वेअर, बरोबर ना? ट्रायंगल आहे, ट्रायंगलच्या एरियाचा फॉर्म्युला 1/2 बेस इंटू हाईट. थोडक्यात काय, रेग्युलर शेप त्याला म्हणावं जो शेप स्टँडर्ड आहे आणि त्याला स्पेसिफिक एरियाचा फॉर्म्युला आहे, त्याला रेग्युलर शेप म्हणावं. पण मी जो प्लेन लॅमिना कन्सिडर केला तो इरेग्युलर शेपचा आहे, त्याला असा रेग्युलर शेप नाही, तो इरेग्युलर शेप मध्ये आहे. आणि त्याचा एरिया काय अज्युम केला मी? कॅपिटल ए. मग चला तुमच्या समोरच मी लगेच अज्युम करतो बाळांनो. फॉर एक्झाम्पल दिस इज अ प्लेन लॅमिना. हा झाला बाळांनो माझा प्लेन लॅमिना, म्हणजेच प्लेन फिगर, ज्याला लेंथ आहे, विड्थ आहे, बट थिकनेस नाही. इथपर्यंत क्लिअर? बर, त्याचा शेप कसा घेतलाय मी? इरेग्युलर शेप. सर्कल आहे का? नाही. स्पियर आहे का? नाही. वेगळाच शेप आहे. याचा शेप कसा आहे सांगू शकत नाही, म्हणून हा झाला इरेग्युलर शेप. आणि याचा एरिया कन्सिडर करतो की याचा एरिया काय बाळांनो? ए. मग मी काय म्हटलं? कन्सिडर अ प्लेन लॅमिना हॅव्हिंग इरेग्युलर शेप अँड एरिया ए. त्या स्टेटमेंटचा अर्थ कळाला का? मग एक प्लेन लॅमिना कन्सिडर करा ज्याचा शेप इरेग्युलर आहे आणि त्याचा एरिया कॅपिटल ए. इथपर्यंत क्लिअर? काय डाऊट? आता हा जो एरिया आहे याचे मी n नंबर ऑफ पार्ट्स करतो. पार्ट कळतात ना? डिवाइड करायचं. कुठल्याही गोष्टीला आपण डिवाइड करू शकतो, कट करू शकतो. फॉर एक्झाम्पल पेज आहे, पेजचे मी तुकडे तुकडे केले, त्याला म्हणतात त्या पेजला डिवाइड करणं किंवा त्याचे पार्ट तयार करणं. मी पण याला काय करणार आहे? कन्वर्ट करणार आहे पार्ट्स मध्ये. मग मी काय म्हणतो बघा, सेकंड स्टेटमेंट, स्टेटमेंट नंबर 2, डिवाइड गिवन प्लेन लॅमिना, डिवाइड गिवन प्लेन लॅमिना into n number of parts, into n number of parts having area a1 comma a2 comma a3 comma dash 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 an. सेकंड स्टेटमेंट तुमच्या समोर आहे बाळांनो, याचं मिनिंग सांगतो. ते म्हणतात तुम्ही जो प्लेन लॅमिना कन्सिडर केला त्याला डिवाइड करा, त्याचे छोटे 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 पार्ट करा. केलं डिवाइड? आता डिवाइड करताना किती पार्ट मध्ये डिवाइड करायचं? तर n नंबर ऑफ पार्ट्स मध्ये डिवाइड करायचं. कशात डिवाइड करायचं? n नंबर ऑफ पार्ट्स मध्ये. n नंबर म्हणजे किती नंबर मध्ये डिवाइड केलं हे माहित नाही. n नंबर ऑफ पार्ट, इनफायनाइट पार्ट मध्ये त्याला डिवाइड केलं. मग जर मी त्याचा पहिला पार्ट घेतला तर त्या पहिल्या पार्टचा एरिया काय असेल बरं? हॅव्हिंग एरिया a1. मग जो पहिला पार्ट आहे त्याचा एरिया a1, जो दुसरा पार्ट आहे त्याचा एरिया a2, जो तिसरा पार्ट आहे त्याचा एरिया a3, जो चौथा पार्ट आहे त्याचा एरिया a4, पाचवा पार्ट आहे त्याचा एरिया a5. असं n नंबर ऑफ पार्ट म्हणजे एरिया किती झाले? an. इथपर्यंत कळालं? त्या गिवन लॅमिनाला मी n नंबर ऑफ पार्ट मध्ये डिवाइड केलं आणि प्रत्येक पार्टचा एरिया a1 a2 a3 असा अज्युम केला. म्हणजे मी असं म्हणू शकतो का रे, मग टोटल एरिया a बरोबर a1 प्लस a2 प्लस a3 प्लस डॅश 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 प्लस an. म्हणजे टोटल एरिया जो असेल ना a, तो कसा येईल? पहिल्या पार्टचा एरिया a1 प्लस दुसऱ्या पार्टचा एरिया a3 प्लस तिसऱ्या पार्टचा एरिया a3 प्लस चौथ्या पार्टचा एरिया a4, सगळ्या पार्टच्या एरियाची ऍडिशन म्हणजे टोटल प्लेन लॅमिनाचा एरिया. मला सांगा हे सेकंड स्टेटमेंट समजलं का? सावकाश लिहून घ्या. पहिलं आणि दुसरं स्टेटमेंट समजून घ्या आणि व्यवस्थित स्क्रीनशॉट घ्या.
चला आता मी ऍक्च्युअल मध्ये ते करतो जे स्टेटमेंट मी घेतलं. आता ऐका ना, फॉर एक्झाम्पल याची एन नंबर ऑफ पार्ट केले, पण एन नंबर ऑफ पार्ट इथं शो करणं पॉसिबल नाहीये, इम्पॉसिबल आहे. मग मी काय करतो, हा पार्ट घेतो बरं का, हा या पार्टला म्हणतो 1, मग इथं घेतो दुसरा पार्ट बरं का, याला म्हणतो 2, इथं घेतो थर्ड पार्ट बरं का, याला म्हणतो 3, इथे घेतो फोर्थ पार्ट बरं का, याला म्हणतो 4. मग किती पार्ट झाले रे, 4 पार्ट. असे एन नंबर ऑफ पार्ट आहे, त्यातले फक्त मी 4च घेतले थोड्या वेळा करता, कारण मला मोमेंट ऑफ इनर्शियाचा कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे, डेफिनेशन आणि फॉर्म्युला तयार करायचा आहे. मग मी 4 पार्ट घेतलेले आहेत बाळांनो. काय डाऊट आहे का याच्यात, बघा बरं मी जे सांगतोय यात काय डाऊट आहे का, समजतंय का, इथपर्यंत क्लिअर. आता चला मी काय केलं, एन नंबर ऑफ पार्ट केले, त्यातले फक्त 4 पार्ट फिगर मध्ये शो केलेले आहेत. मग मला सांगा बाळांनो, इकडे बघा, लक्ष देऊन बघा म्हणजे कळेल. या पार्टचा एरिया काय येईल रे भाऊ, A1, या पार्टचा एरिया A2, या पार्टचा एरिया A3, या पार्टचा एरिया A4. काय डाऊट, 4च पार्ट फक्त मी या ठिकाणी काय घेतले ऍक्च्युअली एन नंबर ऑफ पार्ट्स केलेत, पण त्यातले थोड्या वेळा करता फॉर्म्युला डेव्हलप करायला 4च पार्ट घेतले. बर आता नेहमी लेफ्ट एंड कॉर्नर घ्यायचा. कोणता कॉर्नर घ्यायचा, लेफ्ट कॉर्नर. आपण सेंट्रॉइड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मेकॅनिक्स मध्ये शिकलो होतो युनिट नंबर 5 मध्ये, की आपण कोणता कॉर्नर घेत होतो, लेफ्ट कॉर्नर. मग लेफ्ट कॉर्नर कुठे आहे बरं, ह्या बाजूला आहे का, पण याचा कॉर्नर तर नाहीये. मग थोड्या वेळा करता मी याचा कॉर्नर इकडे कुठंतरी आहे असं ऍज्युम करतो. सी हियर, हे बघा, हा या बाजूला आणि या बाजूला. मग मला सांगा, जो लेफ्ट कॉर्नर असतो त्याला काय म्हणतो आपण, ओरिजिन ओ. जो हॉरिझॉन्टल ऍक्सिस आहे त्याला एक्स ऍक्सिस, जो व्हर्टिकल ऍक्सिस आहे त्याला वाय ऍक्सिस. यामध्ये काय डाऊट, बरं तुम्ही म्हटले सर एक्स वाय ऍक्सिस का केले, आपण तर सेंट्रॉइड आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी घेताना एक्स वाय ऍक्सिस घेत होतो, पण का एक्स बार वाय बार काढायला. मग इथं सुद्धा तुम्हाला एक्स बार वाय बार काढायचा आहे. याचाच अर्थ काय, की हा युनिट कम्प्लिटली डिपेंड आहे सेंट्रॉइड आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीच्या कन्सेप्ट. मग आपल्याला काय करायचं आता बघा बरं का, इकडे पहा, सी हियर. आता आपल्याला काय करायचंय बाळांनो, या ठिकाणी आपल्याला आता घ्यायचंय, मला सांगा हा जो एरिया आहे A1 किंवा हा जो पार्ट A1, त्याच्या सेंटर पासून जे व्हर्टिकल डिस्टन्स आहे आणि सेंटर पासून जे हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे, याला काय नाव देता येईल बरं, व्हेरी गुड. हा जो पार्ट A1, हा जो पार्ट आहे बाळांनो 1, हा पार्ट काय आहे 1. या 1 पार्टचा सेंट्रॉइड म्हणजे सेंटर, तिथून वाय ऍक्सिस पर्यंतचा हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हणजे काय रे, x1, आणि व्हर्टिकल डिस्टन्स म्हणजे काय रे, y1. काय डाऊट आहे बाबा याच्यात, x1 y1 समजलं का, पहा बरं, x1 y1 समजलं का. हॉरिझॉन्टल डिस्टन्स x1 आहे कारण ते x ऍक्सिसला पॅरलल आहे. हे y1 ला जर तुम्हाला मेजर करायचंय तर y ऍक्सिस पाहावा लागेल. अगदी सिमिलर वेने हा जो पार्ट आहे, सेकंड पार्ट आहे पहा, हा जो सेकंड पार्ट आहे त्याचं हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हणजे सेकंड पार्टचा सेंटर पासून वाय ऍक्सिस पर्यंतचा हॉरिझॉन्टल डिस्टन्स आणि व्हर्टिकल डिस्टन्स. हॉरिझॉन्टल डिस्टन्सला काय म्हणता येईल रे बाबा, हे कशाला पॅरलल आहे, एक्स ऍक्सिसला, याला काय म्हणायचं x2. x2 का, कारण तो सेकंड जो पार्ट आहे, सेकंड पार्ट, त्या सेकंड पार्टचा हा आहे एक्स बार म्हणजे x2. मग वाय बार सेकंड पार्टचा काय येईल, व्हेरी गुड, y2. मग थर्ड पार्टचं काढा बरं बाळांनो, असं थर्ड पार्टचं पण असंच, फोर्थ पार्टचं पण असंच. इकडे पहा, थर्ड पार्टचं इथून इकडं सेंटर, हे इथून इकडं सेंटर, या फोर्थ पार्टचं इथून इकडं सेंटर, हे फोर्थ पार्टचं इथून इकडं सेंटर. आता याला फक्त नेमिंग करू. जे थर्ड पार्ट आहे त्याचं हॉरिझॉन्टल डिस्टन्स x3, व्हर्टिकल डिस्टन्स y3. फोर्थ पार्टचं x4, हे y4. ठीक आहे, चला बरं घ्या लिहून. समजलं ना तुम्हाला कसं फिगर काढली. थोडस जरा मी ना माझ्या याच्यात थोडस बाजूला लिहितो म्हणजे लक्षात राहील. थर्ड पार्ट आहे म्हणजे थर्ड पार्टचं इकडं आलं ना, हा सेकंड पार्ट आहे, याला मी म्हणतो y1. आता इकडे बघा, पार्ट नंबर 1 चा हॉरिझॉन्टल डिस्टन्स x1, व्हर्टिकल डिस्टन्स y1. सेकंड पार्टचं x2, y2. थर्ड पार्टचं x3, y3.
फोर्थ पार्टचा x4 y4. यात काय डाऊट आहे का पहा, मला विचारा बाबांनो, काय डाऊट असला तर. बाकीचे लोक ड्रॉ करून घ्या. ये ना बस. कळलं का पुरींनो? ए झालंय आता, होत आलं. x1 y1 काय हे लक्षात यायला पाहिजे. आला असेल ते लक्षात असं मी समजतो. चला बाळांनो, हे ड्रॉ केला असेलच, स्क्रीनशॉटही घेऊ शकता. आता फक्त याला स्टेटमेंट मध्ये लिहायचंय आपल्याला. हे जे तुम्ही केलं ना आता, त्याला स्टेटमेंट मध्ये लिहायचंय. स्टेटमेंट पहा बरं का. लेट x1 x2 x3 xn, हे जे तुम्ही डिस्टन्स घेतलं ना x1 x2 x3 x4, हे काय बरं, तर हे सेंट्रॉइड पासूनचं डिस्टन्स आहे. कुठपर्यंत आहे? y ऍक्सिस पर्यंत. सी हिअर. हे बघा x1 x2 x3 x4 हे काय, तर डिस्टन्स आहे. कुठून डिस्टन्स आहे? त्या रिस्पेक्टिव्ह पार्टच्या सेंट्रॉइड पासून y ऍक्सिस पर्यंतचं हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हणजेच x1 x2 x3 आहे. मग मी काय म्हटलं पहा बरं का. लेट x1 x2 x3 आणि xn बी द हॉरिझॉन्टल डिस्टन्स, बी द horizontal distance, with the horizontal distances म्हणा, with the horizontal distances from centroid to the y axis, to the y axis, to the centroid, from the centroid to the y axis. x1 x2 x3 xn हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे. त्या पार्टच्या सेंट्रॉइड पासून y ऍक्सिस पर्यंतचं हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हणजे x1 x2 x3 x4 x5 असं. मग y1 y2 y3 काय बरं म्हणायचं. लेट y1 y2 y3 डॅश 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 yn बी द वर्टिकल डिस्टन्सेस, be the vertical distances, be the vertical distances from centroid to the x axis. मग y1 y2 y3 काय आहे, तर y1 y2 y3 हे सुद्धा वर्टिकल डिस्टन्सेस आहे जे त्या पार्टच्या सेंट्रॉइड पासून मेजर केले गेले x ऍक्सिस पर्यंत. सी हिअर, दिस इज y1, दिस इज y2, दिस इज y3, दिस इज y4. मग y1 y2 y3 y4 हे काय वर्टिकल डिस्टन्स आहे. हे मेजर केल्या गेले, मोजल्या गेले त्या पार्टच्या सेंट्रॉइड पासून x ऍक्सिस पर्यंत. कळालं का रे? x1 x2 x3 आणि y1 y2 y3 काय. यात काय डाऊट आहे का बघा बरं, एकदा मला विचारा. यात काय डाऊट आहे का? दोन स्टेटमेंट्स मध्ये असेल तर लगेच विचारा. आता सगळे स्टेटमेंट समजले, कन्सिडर काय काय केलं ते समजलं. आता आपण काढणार आहोत मोमेंट ऑफ इनर्शिया. आता आपण आपल्या कन्सेप्टकडे येतोय. हे जे सगळं आपण केलं हा झाला त्या कन्सेप्टचा बिल्डअप, बरोबर ना. अगोदर एक लॅमिना कन्सिडर केला ज्याचा एरिया ए, ज्याचा शेप इरेग्युलर आहे, ठीक आहे ना. नंतर त्याचे n नंबर ऑफ पार्ट्स केले, त्या पार्टचा एरिया A1 A2 A3 घेतला. मग त्याचा हॉरिझॉन्टल सेंट्रॉइड पासून y ऍक्सिस पर्यंतचं डिस्टन्स घेतलं x1 x2 x3 x4. व्हर्टिकल डिस्टन्स घेतलं y1 y2 y3 y4 सेंट्रॉइड पासून x ऍक्सिस पर्यंत. ओके, आता आपण रेडी आहोत बाळांनो फॉर्म्युला तयार करायला. आता आपल्या कन्सेप्टचं नाव काय बरं? मोमेंट ऑफ इनर्शिया, बरोबर ना. त्यातला फक्त मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये फक्त मोमेंट हा शब्द लक्षात घ्या. व्हॉट इज मीन बाय मोमेंट? मोमेंट मीन्स व्हॉट? मला मोमेंट शब्दाचा अर्थ सांगा. लास्ट सेमिस्टरला हे सगळं शिकवलंय. व्हॉट इज मीन बाय मोमेंट? मोमेंट मीन्स रोटेशन. काय? रोटेशन. मग मी सांगतो बरं का आता मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय. लक्ष द्या. हा जो प्लेन लॅमिना आहे ज्याचा एरिया ए, त्याला जर तुम्ही
ह्या ऍक्सिस भोवती किंवा ह्या ऍक्सिस भोवती असं एकदा रोटेट केलं तर त्याला म्हणतात मोमेंट. एकदा रोटेट केलं तर मोमेंट, पण दोनदा रोटेट केलं तर मोमेंट ऑफ इनर्शिया. कळालं मी काय म्हणतोय? एखाद्या ऍक्सिस भोवती जेव्हा एखादा प्लेन लॅमिना म्हणलं की 3D नाही 2D स्ट्रक्चर. हे 2D ना, कारण त्याला दोनच डायमेन्शन आहे, लेंथ आहे विड्थ आहे, थिकनेस नाहीचे. मग कुठलाही प्लेन लॅमिना जेव्हा तुम्ही एखाद्या स्पेसिफिक ऍक्सिस भोवती दोनदा रोटेट करता, 2 टाइम्स दोनदा रोटेट करता, त्याला म्हणतात बाळांनो मोमेंट ऑफ इनर्शिया. पण रोटेट करणं म्हणजे काय? रोटेट करणं म्हणजे मोमेंट फाइंड आउट करणं. एकदा रोटेट केलं एकदा मोमेंट, अजून एकदा रोटेट केलं दोनदा मोमेंट. म्हणजे तुम्हाला कुठल्याही एरियाचा मोमेंट काढायचा आहे दोनदा, आणि त्याला म्हणतात मोमेंट ऑफ इनर्शिया. कन्सेप्ट कळाला का काय? मग बघा बरं का, डेफिनेशन इथं सांगतो. चला माझ्या बरोबर घ्या डेफिनेशन, स्टार करा. 7 ते 8 वेळा एक्झामला डेफिनेशन आलेली बरं, खूपच महत्वाची आहे डेफिनेशन. बघा बरं का, the second moment of area is called as moment of inertia. झाली डेफिनेशन तयार, मिळाले 2 मार्क. सेकंड मीन्स दोनदा, दुसऱ्यांदा. मोमेंट मीन्स रोटेशन. मग कशाचं रोटेशन? एरियाचं. कुठल्याही एरियाचं कुठल्या पण एखाद्या स्पेसिफिक ऍक्सिस भोवती दोनदा रोटेशन केलं की त्याला म्हणतात मोमेंट ऑफ इनर्शिया. द सेकंड मोमेंट ऑफ एरिया इज कॉल्ड ॲज मोमेंट ऑफ इनर्शिया. ही डेफिनेशन झाली, पण ही झाली कन्सेप्च्युअल डेफिनेशन. या डेफिनेशन पासून फॉर्म्युला तयार करता येणार नाही, अजून फॉर्म्युला तयार करावा लागेल. मग आता सगळ्यात पहिले आपल्याला हे माहित पाहिजे की मोमेंट ऑफ इनर्शियाला डिनोट कसं करतात, मग फॉर्म्युला डेव्हलप करायला जरा सोपं जाईल. मग घ्या, द मोमेंट ऑफ इनर्शिया मीन्स इट इज डिनोटेड बाय कॅपिटल आय. मोमेंट ऑफ इनर्शियाला डिनोट करतो आपण बाळांनो कॅपिटल आय ने. मोमेंट ऑफ इनर्शियाला डिनोट करतो आपण कॅपिटल आय ने. काय डाऊट आहे का या डेफिनेशन मध्ये? आणि डिनोट करतो याच्यामध्ये. तुम्ही म्हटले मग सर कन्सेप्च्युअल डेफिनेशन कळाली, डिनोशन कळालं, फॉर्म्युला. आता फॉर्म्युला तयार करायचा आहे आपल्याला. इकडे बघा, हे लिहून झालं. आता फॉर्म्युला बघा बरं का. जर एकदा रोटेशन केलं, आता मी काय करतो, पहिल्यांदा रोटेट करतो एक्स एक्स ऍक्सिस भोवती आणि दुसऱ्यांदा रोटेट करतो वाय वाय ऍक्सिस भोवती. 2 ऍक्सिस आहेत ना आपल्याकडं. सी हिअर किती ऍक्सिस आहे? हा एक ऍक्सिस, याला म्हणू वाय वाय ऍक्सिस. हा एक ऍक्सिस, याला म्हणू एक्स एक्स ऍक्सिस. प्रथम मी काय करतो, ह्या एरियाला, हा जो एरिया आहे याला ह्या ऍक्सिस भोवती दोनदा रोटेट करतो. हा एरिया घेतला आणि ऍक्सिस भोवती एकदा रोटेट केला तर त्याचा फॉर्म्युला काय होईल बाळांनो? सी हिअर. ऐका ना, आता रोटेशन करताना एक एक पार्ट रोटेट करू. पहिला एरिया A1, याला रोटेट केलं एक्स एक्स ऍक्सिस भोवती तर कसं रोटेट होईल पहा बरं का. एरिया A1 रोटेट झाला म्हणजे A1 येईन, आणि इथून तर इथपर्यंत या ऍक्सिस भोवती जेव्हा हा एरिया रोटेट होईल तेव्हा रेडियस हा राहील का? हे बघा, हा एरिया इथं, हा ऍक्सिस आहे, रोटेट झाल्यावर व्हर्टिकल राहील ना. रेडियस कसा राहील? व्हर्टिकल. पहा ना, हा एरिया A1 आहे, ह्या ऍक्सिस भोवती त्याला असं रोटेट केलं तर एरिया रेडियस हा राहील ना. मग रेडियस काय बरं? हा y1. मग बघा बरं का कसं झालं. मग बघा, एरिया A1 रोटेट केला एक्स एक्स ऍक्सिस भोवती तेव्हा रेडियस होता y1. परत पुढं एरिया A2 जर रोटेट केला तर, एरिया A2 जर रोटेट केला तर y2 प्लस करावं लागेल ना, म्हणजे टोटल एरिया रोटेट होईल. एरिया A3 रोटेट केला तर रेडियस काय राहील? y3. असे n नंबर ऑफ पार्ट्स आहे. मग AN हा एरिया जर रोटेट केला तर काय होईल रे? yn.
पण हे किती वेळा रोटेट केलं? एकदा. म्हणून मी याला काय म्हणतो? फर्स्ट मोमेंट. हे कसं काढलं? फर्स्ट मोमेंट ऑफ एरिया आला. हा पूर्ण एरिया आला का? नाही. हा एकदा रोटेट केला म्हणजे हा मोमेंट ऑफ इनर्शिया नाही. मग याला म्हणेल मी बाळांनो फर्स्ट मोमेंट. काय म्हणेल मी? काय म्हणेल बाळांनो मी याला? फर्स्ट मोमेंट. याला आपण ना फर्स्ट मोमेंट म्हणूया. याला मी म्हणेल बाळांनो फर्स्ट मोमेंट. म्हणजे काय रे? फर्स्ट मोमेंट म्हणजे फर्स्ट म्हणजे एकदा, मोमेंट म्हणजे रोटेशन. जेव्हा सगळे पार्ट तुम्ही एकदा रोटेट कराल तेव्हा त्याचा फॉर्म्युला असेल. पण तुम्हाला किती वेळा रोटेशन पाहिजे? दोनदा. मग मी इथं घेतो बरं का सेकंड मोमेंट. मग आधीचा हा जो आहे तो आहेच. ऐका ना, आता रोटेट करताना जेव्हा तुम्ही दुसऱ्यांदा रोटेट करताय एरिया तोच राहील का? बदलल? एरिया तोच राहील ना, पण रेडियस पण तीच आहे. पण रेडियस किती वेळा ट्रॅव्हल केली? दोनदा ट्रॅव्हल केली. म्हणजे एरिया तोच आहे, एरिया तोच आहे, पण रेडियस ट्रॅव्हल झाली दोनदा. दोनदा रोटेट केल्यामुळे रेडियस दोनदा ट्रॅव्हल झाली. म्हणून मी म्हणेल y1 इंटू y1 म्हणजे y1 चा, कळालं ना? रेडियस y1 होती की नाही a1 च्या टायमाला? दोनदा रोटेट केलं म्हणजे त्याचा स्क्वेअर राहिला ना. तसं दुसऱ्याचं काय होईल? a2 y2 चा स्क्वेअर, a3 चा a3 y3 चा स्क्वेअर आणि an yn चा स्क्वेअर. आणि सेकंड मोमेंट म्हणजे काय असतं रे? सेकंड मोमेंट म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया असतो I. पण तुम्ही कशा भोवती रोटेट केला? फॉर्म्युला डेव्हलप करताना एक्स एक्स ऍक्सिस भोवती रोटेट केलं. मग इथं लिहायचं एक्स एक्स. म्हणजे सेकंड मोमेंट एवढं मोठं लिहिण्याच्या ऐवजी तुम्ही लिहायचं मोमेंट ऑफ इनर्शिया I अबाउट एक्स एक्स ऍक्सिस. याचा अर्थ हा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. आणि कोणत्या ऍक्सिस भोवती रोटेट केलं तुम्ही? एक्स एक्स ऍक्सिस भोवती रोटेट केलं. म्हणून याला म्हणायचं I एक्स एक्स. म्हणजे दिलेला प्लेन लॅमिना, दिलेला एरिया तुम्ही दोनदा रोटेट केलेला आहे एक्स एक्स ऍक्सिस भोवती, असं त्याचं मिनिंग. मग फॉर्म्युला तयार झाला पहा. a1 y1 चा स्क्वेअर प्लस a2 y2 चा स्क्वेअर प्लस an yn चा स्क्वेअर. बघा बरं यात काय डाऊट आहे का बाळांनो? सगळं काही क्लिअर केलं मी. कळाला असेल नसेल विचारा. घ्या एवढं लिहून चला पटकन. हे कोणत्या ऍक्सिस भोवती घेतला आपण? प्रथम अबाउट एक्स एक्स ऍक्सिस घेतला बरं का. हे आपण सगळं घेतलं अबाउट एक्स एक्स ऍक्सिस. मग I एक्स एक्स चा फॉर्म्युला या ठिकाणी बाळांनो डेव्हलप झालेला आहे. डाऊट असल्यास विचारा. सिंपल आहे. मग प्रत्येक एरियाला मी दोनदा रोटेट केलं म्हणजे दोनदा सेकंड मोमेंट काढलं. सेकंड मोमेंट म्हणजे दोनदा रोटेट केलं एका स्पेसिफिक ऍक्सिस भोवती, एक्स एक्स ऍक्सिस भोवती. म्हणून तो आला मोमेंट ऑफ इनर्शिया I एक्स एक्स. a1 y1 चा स्क्वेअर प्लस a2 y2 चा स्क्वेअर प्लस an yn चा स्क्वेअर. लिहून घ्या. चला आले आहात इथपर्यंत? काय डाऊट? आता सिमिलर करायचंय मला वाय वाय ऍक्सिस भोवती. मग डायरेक्ट असं म्हणू का अबाउट वाय वाय ऍक्सिस, अबाउट वाय वाय ऍक्सिस भोवती जर तो एरिया रोटेट केला तर कसं होईल रे? इकडे बघा, अबाउट वाय वाय ऍक्सिस भोवती रोटेट केला तर खाली घ्यायचं सिमिलरली. सिमिलरली म्हणजे अगदी यासारखं, फक्त कोणत्या ऍक्सिस भोवती रोटेट करायचा? तोच एरिया वाय वाय ऍक्सिस भोवती. म्हणजे कसा रे? हा एरिया ह्या ऍक्सिस भोवती असा रोटेट करायचा आहे दोनदा. मग काय निघेल? मोमेंट ऑफ इनर्शिया. मग बघा मी म्हणेल मोमेंट ऑफ इनर्शिया I अबाउट वाय वाय ऍक्सिस मीन्स I वाय वाय. बरोबर झालं ना? यावेळेस a1 आणि आता रोटेट करताना डिस्टन्स काय होते रे बाबा? हॉरिझॉन्टल की व्हर्टिकल? डिस्टन्स हॉरिझॉन्टल होते. काय? x1 x2 x3 x4 डिस्टन्स हॉरिझॉन्टल होते. मग कसं होईल बरं? a1 y1 च्या जागी काय होईल? a1 x1 चा स्क्वेअर a2 x2 चा स्क्वेअर प्लस डॅश 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 an xn चा स्क्वेअर. झाला ना I वाय वाय चा फॉर्म्युला तयार. काय डाऊट आहे का पहा बरं याच्यामध्ये? अशा पद्धतीने बाळांनो वाय वाय ऍक्सिस भोवती आणि एक्स एक्स ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट केला बाय युझिंग कन्सेप्ट सेकंड मोमेंट ऑफ एरिया. म्हणजे कुठल्याही एरियाला स्पेसिफिक ऍक्सिस भोवती दोनदा रोटेट केलं की मोमेंट ऑफ इनर्शिया भेटतो.
त्या ऍक्सिस भोवती. मग मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स ऍक्सिस, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय वाय ऍक्सिस, फॉर्म्युले तयार झालेले आहेत. पण एवढा मोठा फॉर्म्युला दरवेळी लिहिणं आणि यूज करणं पॉसिबल नाहीये, याला थोडं शॉर्ट करावं लागेल. इथपर्यंत काय डाऊट? ऑनलाईनचे मुलं प्रथम याचा स्क्रीनशॉट घ्या आणि त्यानंतर बाळांनो याचा स्क्रीनशॉट घ्या. झालं? मी काय म्हणतो, याला शॉर्टकट मध्ये असं लिहिलं तर बाळांनो, हे बघा इकडे बघा कसं करतो. या सगळ्यांची ऍडिशन आहे. ऍडिशन असल्यावर आपण असं लिहू शकतो का रे? असं समेशन लिहू शकतो. इकडे बघा ना, ऍडिशन म्हणल्यावर असं लिहू शकतो ना समेशन. प्रत्येक ठिकाणी ए ए ए आहे का नाही एरिया, मग त्या एरियाला मी एकदाच लिहितो. प्रत्येक ठिकाणी आहे का नाही वाय वाय वाय, मग याला इथे एकदा लिहितो वाय. प्रत्येक ठिकाणी वायचा स्क्वेअर आहे का नाही, आहे ना, मग इथं घेतो स्क्वेअर. म्हणजे काय रे बाळांनो, एवढ्या मोठ्या फॉर्म्युल्याला, हा एवढा मोठा फॉर्म्युला आहे, याला शॉर्ट फॉर्म मध्ये असं लिहिता येईल. मग आय एक्स एक्स चा फॉर्म्युला झाला समेशन ऑफ ए वाय चा स्क्वेअर. आणि इथं आय वाय वायचं कसं होईल रे? मग समेशन ऑफ ए, एरिया प्रत्येक ठिकाणी, एक्स पण प्रत्येक ठिकाणी, एक्स चा स्क्वेअर पण प्रत्येक ठिकाणी. मग याला म्हणतो एक्स चा स्क्वेअर. झाला ना फॉर्म्युला तयार. मग बाळांनो आय एक्स एक्स चा फॉर्म्युला झाला समेशन ऑफ ए वाय स्क्वेअर, आणि आय वाय वाय चा फॉर्म्युला झाला समेशन ए एक्स चा स्क्वेअर. काय डाऊट आहे का? बघा लिहून घ्या. चला मुलांनो, हे सगळं तुम्ही लिहिलं असेल. आता हे पण दोन दोन फॉर्म्युले लक्षात ठेवायला जरा अवघड आहेत. मग इथं ऍक्सिस न लिहिता फक्त एवढं लिहायचं, दोन्ही ठिकाणी आय एक्स एक्स आय वाय वाय, आय कॉमन आहे, इथं लिहायचं आय. समेशन तर दोन्ही ठिकाणी आहे, एरिया पण दोन्ही ठिकाणी आहे. एक्स आणि वाय हे तर हॉरिझॉन्टल व्हर्टिकल डिस्टन्स आहे. मग आता एक्स घ्यायचा का वाय? काहीच घ्यायचं नाही, डायरेक्ट एच घ्यायचा. एच म्हणजे काय? फक्त डिस्टन्स. कुठून? त्या एरियाच्या सेंट्रॉइड पासून व्हर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल ऍक्सिस पर्यंतचं डिस्टन्स, याला आपण म्हणू एच. आणि हा झाला पहा फॉर्म्युला तयार. मोमेंट ऑफ इनर्शिया आय इज इक्वल टू समेशन ऑफ एरिया इनटू डिस्टन्स फ्रॉम सेंट्रॉइड टू द ऍक्सिस, त्याचा स्क्वेअर. हा झाला फॉर्म्युला तयार. आता तुम्हाला विचारलं मोमेंट ऑफ इनर्शियाचा काय फॉर्म्युला आहे, तर तुम्ही सांगायचं समेशन ऑफ ए एच स्क्वेअर. ओके, काय डाऊट आहे याच्यात? लक्षात आलं? आता डेफिनेशन तयार करू बरं का. फॉर्म्युला कसा तयार झाला ते तुम्हाला शिकवलं. समेशन ऑफ एरिया इंटू एच स्क्वेअर. मग काही लोक म्हटले सर जर तुम्ही इथं A1 A2 A3 घेतलं नाही तर समेशन घ्यायची काय गरज आहे? बरोबर आहे, मग समेशन घेऊ नका, डिरेक्टली तुम्ही असं लिहिलं तरी ते बरोबर असेल. झाला फॉर्म्युला तयार. तुम्ही म्हटले सर याच्यामध्ये प्रत्येक टर्मचं मिनिंग सांगा, मग घ्यायचं वेअर आय इज इक्वल टू, आय म्हणजे काय रे बाबांनो? मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया. ए म्हणजे काय रे? एरिया, क्रॉस सेक्शनल एरिया नका म्हणू, फक्त एरिया म्हणा. आणि एच म्हणजे काय रे? डिस्टन्स. हे डिस्टन्स कुठून मोजलं? सेंट्रॉइड पासून मोजलं. कुठपर्यंत मोजलं? त्या रिफरन्स ऍक्सिस भोवती. ज्या ऍक्सिस भोवती तुम्ही एरिया फिरवला ना, त्या ऍक्सिस पासून म्हणजे त्या ऍक्सिस पर्यंत त्या सेंट्रॉइड पासूनचं डिस्टन्स म्हणजे एच. मला यायचं डिस्टन्स फ्रॉम सेंट्रॉइड, डिस्टन्स फ्रॉम सेंट्रॉइड टू द रिफरन्स ऍक्सिस, टू द रिफरन्स ऍक्सिस. म्हणजे दिलेल्या एरियाच्या सेंट्रॉइड पासून ज्या ऍक्सिस भोवती तो एरिया फिरवता त्या रिफरन्स ऍक्सिस पर्यंतचा डिस्टन्स म्हणजे एच. हा झाला फॉर्म्युला. हे त्याच्या प्रत्येक टर्मचं मिनिंग. तुम्ही म्हटले सर याला काही युनिट आहे का? तर याला युनिट आहे. इकडे बघा युनिट कसं तयार करतो. आयचा फॉर्म्युला असा आला का रे? ए एच स्क्वेअर. एरियाचा फॉर्म्युला जर MM मध्ये घेतला तर काय येतो रे एरियाचा फॉर्म्युला? MM स्क्वेअर येतो का? MM स्क्वेअर. एरियाचा फॉर्म्युला MM स्क्वेअर, स्क्वेअर मिलीमीटर. आणि एच म्हणजे डिस्टन्स आहे, डिस्टन्सचं युनिट काय असतं? MM. आणि इथं त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे MM चा स्क्वेअर. डिस्टन्स आहे, डिस्टन्सचं युनिट MM, एचचा स्क्वेअर म्हणून MM चा स्क्वेअर. एरियाचा फॉर्म्युला MM स्क्वेअरच आहे. मग मला सांगा आयचं युनिट काय होईल बरं? याची याची ऍडिशन होईल का नाही? MM सिमिलर आहे तर 2 + 2 4 म्हणजे MM⁴. मग मोमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट तयार झालं MM⁴.
मग या ठिकाणी मी युनिट लिहितो बाळांनो, मिलीमीटर रेस टू 4, सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर रेस टू 4, मीटर असेल तर मीटर रेस टू 4. मग बाळांनो फॉर्म्युला तर होताच, पण आता युनिट सुद्धा तयार झालं. दिस इज द SI युनिट फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया, mm रेस टू 4, सेंटीमीटर रेस टू 4, मीटर रेस टू 4. यात काय डाऊट आहे का पहा बरं. अगोदर हे लिहून घ्या. ओके, त्यानंतर बाळांनो हे लिहून घ्या. ऑनलाईनचे मुलं स्क्रीनशॉट घेत चला, म्हणजे वेळ वाचेल. झालं हे. आता आपल्याकडे काय झालं, पहिले कन्सेप्ट कळाला. सेकंड मोमेंट ऑफ एरिया इज कॉल्ड ॲज मोमेंट ऑफ इनर्शिया. मग फॉर्म्युला डेव्हलप केला, फॉर्म्युल्यावरून युनिट पण डेव्हलप केलं. आता आपल्याला पुन्हा एकदा डेफिनेशन घ्यायची. ऍक्च्युली ती डेफिनेशन पण चालेल, पेपरला येतं. डिफाईन मोमेंट ऑफ इनर्शिया. आता डिफाईन मोमेंट ऑफ इनर्शिया आल्यावर काय काय लिहायचंय तुम्हाला, एक्झामला येणारच ते पेपरला. काय काय लिहाल, डेफिनेशन लिहायची. काय, सेकंड मोमेंट ऑफ एरिया इज कॉल्ड ॲज मोमेंट ऑफ इनर्शिया. मग हे मॅथमॅटिकल फॉर्म्युला लिहायचा, मॅथमॅटिकल एक्सप्रेशन. मग त्याच्या प्रत्येक टर्मचं मिनिंग लिहायचं. आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया, ए म्हणजे एरिया, एच म्हणजे डिस्टन्स आहे फ्रॉम सेंट्रॉइड टू द रिफरन्स ऍक्सिस. ओके, आणि नंतर लिहायचं ते SI युनिट, mm रेस टू 4, सेंटीमीटर रेस टू 4, मीटर रेस टू 4. इथपर्यंत काय डाऊट. या ठिकाणी मी तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे कन्सेप्ट क्लिअर केलेला आहे. डेफिनेशन सांगितली, कन्सेप्ट सांगितला, फॉर्म्युला सांगितला, युनिट सांगितलं. कोणाला आता नवीन वाटतोय का कन्सेप्ट, समजलं का मोमेंट ऑफ इनर्शिया? ओके, आता याची डेफिनेशन अजून एकदा तयार होते. कशी बघा बरं का, याच्याकडे पाहून डेफिनेशन तयार होईल. मोमेंट ऑफ इनर्शिया I इज इक्वल टू द और इज डिफाइंड ॲज द, या दोघांमध्ये काय प्रोडक्ट, इज डिफाइंड ॲज द प्रोडक्ट ऑफ एरिया ऑफ द गिवन प्लेन लॅमिना, एरिया ऑफ द गिवन प्लेन लॅमिना अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स फ्रॉम सेंट्रॉइड टू द रिफरन्स ऍक्सिस. झालं की नाही इथं जसं आहे तसं. चला डेफिनेशन पण लिहून देतो, परत नको असं व्हायला. फॉर्म्युला बघा बरं का कसा आहे, फॉर्म्युल्याकडे बघून डेफिनेशन तयार होईल. इकडे पहा, या आयला म्हणतो मी, माझ्या बरोबर लिहा. मोमेंट ऑफ इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिफाइंड ॲज द, मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिफाइंड ॲज द, काय बरं डिफाइंड ॲज द प्रोडक्ट. प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन. प्रोडक्ट ऑफ कशाचा प्रोडक्ट आहे, कशाचा गुणाकार आहे, एरिया ऑफ द सेक्शन, असं म्हणा, एरिया ऑफ द लॅमिना और प्लेन लॅमिना, एरिया ऑफ द प्लेन लॅमिना, एरिया ऑफ द प्लेन लॅमिना अँड एरिया ऑफ द प्लेन लॅमिना अँड स्क्वेअर, कशाचा स्क्वेअर आहे, डिस्टन्स, अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स, अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स फ्रॉम सेंट्रॉइड टू द रिफरन्स ऍक्सिस, टू द रिफरन्स ऍक्सिस. झालं डेफिनेशन तयार बाळांनो. दुसरी डेफिनेशन तयार झाली. ही डेफिनेशन फॉर्म्युल्यावरून आहे. सेकंड मोमेंट ऑफ एरिया डेफिनेशन कन्सेप्च्युअल आहे. दोन्हीपैकी कोणती लिहा बघा इकडे. द मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिफाइंड ॲज द प्रोडक्ट ऑफ एरिया ऑफ प्लेन लॅमिना, एरिया ऑफ प्लेन लॅमिना अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स, अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स मेजर्ड फ्रॉम सेंट्रॉइड टू द रिफरन्स ऍक्सिस. ही झाली डेफिनेशन, हा झाला फॉर्म्युला. आणि खाली लिहायचं बाळांनो युनिट. युनिट तर मी लिहिल बाळांनो mm रेस टू 4, सेंटीमीटर रेस टू 4 असू शकतं, मीटर रेस टू 4 पण असू शकतं, एटसेट्रा. बोला काय डाऊट आहे का बाबांनो याच्यात? कळालं डेफिनेशन, फॉर्म्युला आणि याचा युनिट. इट इज डिनोटेड बाय कॅपिटल I. या ठिकाणी बाळांनो मोमेंट ऑफ इनर्शियाचा कन्सेप्ट मी क्लिअर केला, फॉर्म्युला डिराईव्ह करून दाखवला तुम्हाला, कन्सेप्च्युअल डेफिनेशन आणि फॉर्म्युल्यावरून तयार केलेली डेफिनेशन मी समजावून सांगितली आणि युनिटही सांगितलं. आता नेक्स्ट लेक्चरला आपण पुढील कन्सेप्ट पाहणार आहोत. तोपर्यंत थांबूयात, भेटूयात नेक्स्ट लेक्चरला. ओके, बाय स्टुडंट्स.